उत्तरेकडून उष्ण वारे येत असल्यामुळे राज्यात तापमानाचा पारा वाढलाय। मध्य महाराष्ट्रात सोलापूरसह विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळमध्ये तापमानाने 40शी ओलांडलेली आहे, तर मराठवाड्यात औरंगाबाद आणि परभणीमध्येही तापमानाने 40शी ओलांडलेली आहे। मुंबई-पुणे महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधून सूट देण्यात येणार आहे। वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर 1 मे 2025 पासून ही योजना लागू होण्याची शक्यता आहे आणि यासाठी आवश्यक चार्जिंग सुविधा उभारण्यावरही भर दिला जातोय। मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे। रेल सेक्शन कन्व्हर्जनसाठी हा ब्लॉक घेतला जाईल। उद्या रात्री 1 वाजल्यापासून ते सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर हा ब्लॉक असणार आहे, तर दुसरा ब्लॉक मंगळवारी रात्री 1 ते बुधवारी पहाटे 5 वाजेपर्यंत असेल। मुंबईतील राखीव जागेवरील अनधिकृत कम्युनिटी हॉल पाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। अनधिकृत बांधकामामुळे कायद्याचे पालन करणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो असं उच्च न्यायालयानं म्हटलंय। त्यामुळे बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले गेलेत। उल्हासनगरमधील पुजाऱ्यावर अंबरनाथमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि यात पुजारी गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सांगली पोलिसांनी सराफा लुटमार प्रकरणी जप्त केलेल्या 2.5 कोटींच्या रकमेचा अखेर उलगडा झालाय। ज्या सराफाला लुटण्यात आलं होतं त्यात सराफाची ही रक्कम असल्याची माहिती आहे आणि या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे। लासलगावच्या समर्थनगर परिसरात घरफोडीची घटना घडली आहे। चोरट्यांनी कपाटातील 3,82,000 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारून पसार झालेत। या प्रकरणी लासलगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। नाशिकमध्ये चालत्या कारनं अचानक पेट घेतला। या आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आहे। नाशिकच्या द्वारका परिसरातील उड्डाण पुलावर ही दुर्घटना घडली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। नाशिकमध्ये लग्न समारंभामध्ये लावलेल्या फटाक्यांमुळे आग लागली होती। अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025चं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात निरंजन खिल्लारेंनी लाभधारक शेतकऱ्यांशी संवाद साधत जल व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांच्या विविध शंकांचं निरसन केलं। पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। वानखेडे पादचारी पुलाच्या दक्षिण दिशेचा गर्डर उभारणीसाठी हा ब्लॉक घेतला जाईल। आज रात्री 1 वाजल्यापासून ते उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे। या ब्लॉक दरम्यान बोरिवली चर्चगेट आणि चर्चगेट बोरिवली लोकल रद्द होणार आहे। संपूर्ण राज्यभरात शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात 1.25 लाख क्विंटल तुरीची नाफेडला विक्री केली आहे आणि या विक्री केलेल्या तुरीचे तत्काळ चुकारे मिळणं अपेक्षित होतं। प्रत्यक्षात एप्रिल उजाडल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच गेले नाहीत आणि यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत। सोयाबीनची आवक कमी झाल्याने दरात वाढ झालेली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा दर 3,300 रुपये क्विंटलवर पोहोचलाय। अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या 3,000 पोत्यांची आवक झाली आणि यावेळी पहिल्यांदा सोयाबीनला 4,300 रुपये भाव मिळाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्याशी शुक्रवारी चर्चा केली आणि यावेळी तंत्रज्ञानातील सहकार्याच्या व्यापक शक्यतांसह विविध विषयांवर यांच्यामध्ये चर्चा झाली। मस्क यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली। डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने राबवलेल्या स्थलांतर कायद्याच्या कठोर निर्णयांचा सर्वाधिक फटका हा भारतीय विद्यार्थ्यांना बसतोय। अमेरिकेत शिकत असलेल्या हजारो परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा हा रद्द करण्यात आलाय। यात निम्मे विद्यार्थी भारतीय असल्याची माहिती मिळते। मुंबईच्या जोगेश्वरीतून बांगलादेशी महिलेला ताब्यात घेण्यात आले। तिच्या चौकशीत ती भारतीय नागरिकत्वाबाबत कोणतेही कागदपत्र सादर करू शकली नाही असं पोलिसांनी सांगितलंय। ती गेल्या 15 ते 20 वर्षांपासून भारतामध्ये राहत असल्याची कबुली तिने स्वतः पोलिसांसमोर दिली। डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे। पलावा काटई उड्डाणपूल 31 मेला खुला होणार असल्याची माहिती आमदार राजेश मोरे यांनी दिलेली आहे। उड्डाणपुलाच्या कामाला वेग आल्याचंही आमदार मोरे यांनी सांगितलंय।
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अप्रभाग कार्यालयाच्या अतिक्रमण विरोधी पथकानं बेकायदा टपऱ्यांवर कारवाई केली. सुमारे 136हून अधिक अनधिकृत टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्यात आणि त्यानंतरही टिटवाळा मंदिर परिसरात कारवाई सुरू होती. विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशीच महापालिकेच्या अप्रभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकानं ही कारवाई केली. नांदेड शहरातील बस स्थानकाचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू असल्यानं स्थानकाचं शहरातील मैदानात स्थलांतर केलंय आणि या ठिकाणी कोणत्याच सुविधा नसल्यानं प्रवाशांचे मात्र हाल होताना दिसले. वसई विरारमधील खेळांची मैदानं यापुढे फक्त खेळण्यासाठीच वापरता येणार आहेत. ही मैदानं इतर कुठल्याही खासगी कार्यक्रमांना न देण्याचा निर्णय हा महापालिकेने घेतलाय. या निर्णयामुळे नागरिकांना आणि खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे. भिवंडीतील 13 ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला. या 13 ग्रामपंचायतींना वाढीव पाणी बिलासाठी आकारलेले शुल्क आणि विलंब आकार माफ करण्यात आले. स्टेम प्राधिकरणानं 9 कोटींचे वाढीव पाणी बिल माफ केल्यानं ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील 1025 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची 22 एप्रिलला आरक्षण सोडत होणार आहे. ग्रामपंचायतांच्या सरपंच पदासाठी 30% पद महिलांसाठी राखीव असणार आहे. दरम्यान तालुक्यातील नागरिक पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंचांना आरक्षण सोडतीसाठी वेळेवर उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय. ठाण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं. पेट्रोल डिझेल वाढत्या महागाईच्या विरोधामध्ये हे निषेध आंदोलन केलं गेलं. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी रुथा आव्हाड यांचाही सहभाग होता. ठाण्यात कंत्राटदार महासंघाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. 33 जिल्ह्यातील कंत्राटदार या बैठकीला उपस्थित होते. मागील काही वर्षांपासून राज्य सरकारकडे कामाची बिलं रखडलेली आहेत आणि ही बिलं तातडीनं द्यावीत, अन्यथा आंदोलन करू असा इशारा या कंत्राटदारांनी दिलाय. तर वेळ पडली तर कोर्टात जाण्याचा इशाराही देण्यात आलाय. भिवंडीमध्ये वक्फ कायद्याला विरोध करण्यात आलेला आहे. मुस्लिम बांधवांनी नमाजाच्या हातावर काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. नमाजीनंतर अनेकांना शांततामय मार्गाने आपला रोष व्यक्त केला आणि हे विधेयक मुस्लिम समाजाच्या हिताविरोधात असल्याचं सांगण्यात आलं. परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात शांतता मोर्चा काढण्यात आला. सोमनाथ सूर्यवंशींचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियाला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये अनेक आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले. अहिल्यानगरच्या श्रीगोंदामध्ये शेख महम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारासाठी आंदोलन सुरू आहे. शेख महम्मद महाराजांच्या वंशज बनवणाऱ्यांकडून जीर्णोद्धारासाठी आडकाठी आणली जाते आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू केले. नाशिकमध्ये भाजप पक्षातर्फे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. गांधी हे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करत घोषणाबाजी करण्यात आली आणि यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना सतावलं जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी उपस्थिती होती. पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी खडकी रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको केला. पुणे लोणावळा ही रेल्वे रोखून धरली होती आणि यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारी स्टेम कंपनीची मुख्य जलवाहिनी अचानक तुटली आहे आणि भिवंडी शहराचा पाणी पुरवठा खंडित झालाय. त्यामुळे भिवंडी शहरात आजही पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. पाईपलाईन दुरुस्त झाल्यावर भिवंडी शहराला कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. जालना जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे टँकरनं पाणी पुरवठा करण्याची मागणी केली जाते. जिल्ह्यातील 158 गावांमधील पाणी उपशावर बंदी घालण्यात आली आहे. राज्यात उन्हाच्या झळा वाढत असताना पाण्याची टंचाईही जाणवू लागली आहे. बारामतीच्या तरडोलीचा तलाव कोरडा ठाक पडलाय. या तलावात थेंबभरही पाणी उरलं नाहीये. वर्षभरात तरडोलीच्या तलावाच्या पाण्यामुळे 500 ते 600 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येतं. मात्र सध्या तलावच कोरडा पडल्यानं आसपासच्या विहिरीही आटलेल्या आहेत. जळगाव शहराला आज पाणी पुरवठा होणार नाहीये. पंपिंग स्टेशनला वीज पुरवठा होणाऱ्या केंद्राचं काम हाती घेण्यात आलंय अशी माहिती जळगाव महापालिका पाणी पुरवठा विभागानं दिली आहे. शहराचा पाणी पुरवठा 1 दिवस पुढे ढकलण्यात आला.
चंद्रपूर तालुक्यात वर्धा पैनगंगा नदीच्या पात्रात 25,000 वर्षांपूर्वीचे लुप्त झालेल्या दुर्मिळ स्टे गोडॉन हत्तीचं जीवाश्म आढळलेलं आहे। महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारची प्लेइस्टोसीन काळातील हत्तीची जीवाश्म आढळून आलेली आहेत आणि यासोबतच पाषाणयुगीन अवजारही सापडलेली आहेत। नवी मुंबईतील नेरूळ इथं पाम बीच मार्ग लगत असलेला डीपीएस तलाव फ्लेमिंगोसाठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य वन्यजीवन मंडळाच्या बैठकीमध्ये याची घोषणा केली आहे। हा तलाव वाचावा यासाठी पर्यावरण प्रेमींनी अनेक आंदोलने देखील केली होती। जळगाव जिल्ह्यात अखेर वनविभागानं बिबट्याला जेरबंद केलेलं आहे। यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 2 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता। या घटनेला 24 तास होण्याआधीच वनविभागानं थर्मल ड्रोन आणि इतर ड्रोनच्या मदतीनं या बिबट्याला शोधून काढलं। चंद्रपूर जिल्हा परिषदेनं गोष्टी वाघाच्या हे पुस्तक प्रकाशित केले। वनक्षेत्रात राहणाऱ्या आणि जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी अनुभवलेल्या वाघाच्या कथा या बालपुस्तकात या मुलांनीच लिहिल्यात आणि यासाठी 15 तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांनी कथा पाठवलेल्या होत्या। त्यातील निवडक 21 कथांचा यामध्ये समावेश आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडामध्ये नुकताच 24 तास आधी पोलिसांनी जालन्याचा चोर पोलीस उपनिरीक्षकाला अटक केलेली आहे। हे प्रकरण ताजं असतानाच आणखी एक पोलीस उपनिरीक्षकानं ड्रग्ज प्रकरणातील आरोपीशी फोनवर संवाद साधल्याचा प्रकार समोर आलाय आणि या प्रकरणी पोलिसांनी दत्तात्रय पोटे या पोलीस उपनिरीक्षकाची तडकाफडकी उचलबांगडी करत बदली केली आहे। परभणीत शिक्षकानं आत्महत्या केल्यानंतर त्याचे नातेवाईक आक्रमक झालेत। शिक्षण संस्थेच्या सचिवानं 25 लाख रुपयांची फसवणूक केली आहे आणि या आर्थिक फसवणुकीतून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट सोपान पालवे या शिक्षकानं लिहून ठेवली होती। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मृत शिक्षकाच्या पत्नीनं घेतलाय।